तुम्ही फक्त लोकांनी मानावं म्हणूनच पाखवा जोडले. तुम्ही कधी अंदाज नाही करा. ओवी शांत म्हणा तुम्ही माझ्या मागे सगळे. तुम्हाला 1 मिनिटात जर नाही तुमच्या शरीराला काटा आला आणि कंठ दाटीत आला मग बोला. इथे दाखवतो तुम्हाला. इथं सगळ्यांनी म्हणायचे फक्त शांत. पहा किती साक्षात अनुभव आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाक यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मरती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे दुरितांशी तिमिर जा विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जेवांशील तो तेला प्राणी जा. दाटून आला का नाही कंठ? लबाड बोलू नका. आला का नाही? थोडा शरीरावर रोम जागे झाले का नाही? जा. तुम्ही खरं का बोलत नाही म्हणायचं? अरे आयुष्यभर तर लबाडच केला. निदान कीर्तनात तर खरं बोला. असं काही झालं का नाही? काही झालं नसेल तर तुम्ही मेले समजायचे. खरं बोला. झाले का नाही? मग ओवी आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले मयत माझे जीवरले पायी कपल. माऊलीचे तुकोबारायचे अभंग फक्त मोकळ्या मनाने शांत म्हणा. आतून भाव प्रकट झाल्याशिवाय. हा तुम्हाला इथं आलेला अनुभव आहे का नाही? शांत म्हणा. आणि काय झाली गंमत? आत्ताची माणसं पैसा आहे. पैशाचा विषय सोडून द्या. गरिबी बिरिबी हे सगळे लबाड आहेत. आता हे राजकारणी लोक म्हणते आम्हाला लोकांची गरिबी दूर करायची. गरीब जन्माला जे येईल नाही ते दूर करता कोणची? मला कोण गरीब आहे महाराष्ट्रात तेवढं सांगा बरं. का हा माणूस गरीब आहे? आता कीर्तनात एवढे लोक बसले. यात कोण गरीब आहे? फक्त त्यांना बोटवर करायचं. त्याला मी 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. मला हलून सुद्धा देऊ नको. तुला लगेच 5-50 एकर जमीन 200 रुपयाचे 200 तोळे सोनं लगेच देतो. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. आणि तेच निघाले नेमकी. गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. गरीब करेक्ट. हा हे गरिबांनाच कबूल केलं. गरीबा इतकी बसू दे. गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. आणि गरीबा इतके भारी मोबाईल कोणालाच नाही. आणि गरीबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दीच कोणची नाही. गावठी भाषा सांगू का? गरीबा इतका किडाच कोणाला नाही. कोण गरीब आहे? अरे सगळं आहे तुमच्याकडं. सगळं आहे. बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा. स्टेजवरची खालची भजने बिजने सगळं आहे. फक्त आयुष्यात 2 गोष्टी तुम्ही हरवल्यात. तुमच्या 2 गोष्टी. एक समाधान आणि 2 आनंद. गमवून बसलात तुम्ही समाधान गमवून. सगळं आहे तुमच्याकडं. फक्त समाधान गेलंय. आणि पाया पडून